नमस्कार, मी वंदना बनकर. इंडियन स्वादिष्ट तडका या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहे तिळगुळ लाडू. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया. 500 ग्रॅम पॉलिश तीळ घेऊया. कढई गरम करून मंद आचेवर छान भाजून घेऊया. साधारण 5 ते 6 मिनिटं आपण मंद आचेवरती तीळ छान भाजून घेतले. छान असे हलके झाले आपले तीळ. आता एका ताटात काढून घ्या. तीळ भाजल्यावरती कढईत ठेवू नये, कारण की कढईच्या हीटमुळे तीळ भाजत राहतील आणि कडवट लागतील. तीळ जास्त भाजूही नाही. 400 ग्रॅम गूळ घेतला आहे. हा चिक्की गूळ घेतला आहे. छान बारीक विळीने चिरून घेतला आहे. पसरट आकाराची कढई गरम करून घेऊया. 1 चम्मच साजूक तूप घालूया. तूप गरम झाल्यावरती चिरून घेतलेला गूळही घालूया. 1 चम्मच पाणीही ॲड करूया. स्पूनच्या साहाय्याने गुळाला एकजीव करून घेऊया. गूळ छान मेल्ट झाला आहे. गुळाचा पाक बनवताना 1 चम्मच साजूक तूप घातल्याने आपल्या लाडूला छान चमक येते. पाकाला एकाच डायरेक्शनमध्ये सारखं हलवत राहूया. आपला पाक आता तयार झाला आहे. आपण एका वाटीत पाणी घेऊन त्यात पाकाचे 1 ते 2 थेंब टाकून चेक करून घेऊया. अशा प्रकारे आपला पाक तयार झाला आहे. पाकामध्ये आपण 1 चिमूट खाण्याचा सोडा घालून छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपले लाडू छान खुसखुशीत होतील. गॅस बंद करून घेऊया. भाजलेले तीळ घालून घेऊया. मिश्रण छान मिक्स करून घेऊया. मिश्रण छान मिक्स करून घेतलं आहे. आता लगेच तिचे लाडू बांधून घेऊया. एका ताटाला तुपात हात लावून घेऊया. त्यामध्ये लाडू बांधून ठेवूया. अशा पद्धतीने आपण खूप सारे तिळाचे लाडू बांधून घेतले आहे. तिळाचे लाडू बांधताना तीळ हाताला चिटकू नये किंवा पाकाचे गरम चटके बसू नये, म्हणून हाताला थोडासा पाण्याचा हात लावून घेणे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.